स्वागत आहे आजच्या माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। आज खूप दिवसानंतर युट्यूबचा लॉंग ब्लॉग करते। खूप जणांच्या कमेंट होते की तुझ्या बेस्ट फ्रेंड सोबत सुद्धा एक लॉंग ब्लॉग बनव म्हणून। तर आज आहे 2 ऑगस्ट म्हणजेच आज फ्रेंडशिप डे। त्या निमित्ताने आज ब्लॉग पण होईल, थोड्या गप्पा पण होतील आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी नाही सरप्राईज प्लॅन केलेला होता। बिकॉज तिचा बर्थडे झाला, आता तुम्ही बघितलंच असेल ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये। तिचा बर्थडे होऊन आता झाले असतील 10-12 दिवस झाले असतील। तिचा बर्थडे आम्ही काही सेलिब्रेट केला नाही, त्याच्यामागे काही पर्सनली रिझन्स होते। तर म्हटलं ठीक आहे, आपण फ्रेंडशिप डे येतोय त्या दिवशी प्लॅन करू। तर आज आपण तिच्या फ्रेंडशिप डेचा प्लॅन केलेला आहे। एक खूप छान गोड सरप्राईज येते, बघू तिला आवडतं का नाही आवडतं। आणि आज फ्रेंडशिप डे, ती आज माझ्याकडे येणार होती, मी तिला फोन केला। ऍक्च्युली आम्ही एकदा बाहेर जाऊन आलोय, थोडं काम होतं, सकाळी फिरून आलो, रील्स वगैरे तिथं पण शूट करून आलो आणि आता ती घरी रेडी होण्यासाठी गेलेली। तिला म्हटलं ये माझ्याकडे थोडं काम आहे। तर बघू ती आल्यानंतर तिला आवडतं का सरप्राईज, कसं वाटतं तिचं एक्सप्रेशन आपण कॅप्चर करूया। सो लेट्स सी, बघू तिची वाट बघू किती टाइम आहे तिला येण्यासाठी। सरप्राईज खूप भारी असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की सरप्राईज काय होतं आणि आमची जर्नी पण कशी होती फ्रेंडशिपची। सो थांब, आय थिंक ती आली, तिचा हॉर्न पण येतोय मला ऐकू। थांबा, ती आली, आय थिंक तिचा हॉर्न चावला। यस यस, ती आली बाई साहेब, ती पण काहीतरी घेऊन आलेली आहे। वाव, सो ब्युटिफुल, खूप गोड दिसतीयस तू। आ जा, तेरा यार हूं मैं। दिसतेस। फ्रेंडशिप डेच्या आधी पण खूप शिव्या देऊन झालेले आहे। मी तिला फक्त एक एवढंच सांगितलं होतं की तुझ्यासाठी एक थोडं सरप्राईज आहे। बापरे, एवढ्या शब्द दिलेल्या होत्या तिने मला की हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही। म्हटलं हिला उगाच सांगितलं मी, पण ते असं होतं, तिला सांगितल्याचं कारण आहे कारण की कुठेतरी बाहेर गेली असती, तिचा काही दुसरा प्लॅन असला असता, म्हणून मी तिला आधी सांगितलं। त्याच्या बदली तर मला एवढे सारे बोलणे बसले, कस्टमाइज आहे असं तसं थोडं फार दिले क्लू, हे आहे का ते आहे का, एवढे कॉमेडी होते ना तिचे तर कविता का। तिने पण माझ्यासाठी होते आणले। फ्रेंडशिप डे, थँक्यू, सेम टू यू। आता मी माझं सरप्राईज देऊ का? देऊ शकते। आता मला खूप जास्त एक्साइटमेंट वाढलेली तिची। काय आणलेलं आहे सांगितलेलंच नाही। आसमां सितारों से छलकने लगा, चांद सा तुझे मुझ में चमकने लगा। आता तो ओपन आसमां सितारों से छलकने लगा, चांद सा तुझे मुझ में चमकने लगा। रहूं तेरे यूं पास में। तर माझ्या रसमलाईलाच रसमलाई देते आता। थँक्यू। माझी खूप गोड रसमलाई आहे। हा तू का, तू पण हॅपी फ्रेंडशिप डे। थँक्यू। आवडतीचं ऐकन ना, स्वीट मध्ये। थँक्यू व्हेरी मच रसमलाईसाठी। साठी तर खूप खूप मला वाटलं नव्हतं असं काही करेल म्हणून। किती विचारू लागले मी ना, काय करणार आहे, काय करणार आहे, काय करणार आहे। शब्दा फुटता सगळं दिलं तरी पण सगळं तयार नाही म्हणलं। इतके तर्क लावले आणि डायरेक्ट म्हणजे आता शपथ नाही, तुम्ही उद्या येणारच नाही म्हणे डायरेक्ट असं सांगून दिलं ती मला। हे मेरे रसमलाई। दोघांना एक कम से कम स्वीट मध्ये हे तरी आवडतो सेम। हा, हे आवडतं ना, आवडतं। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे। मी नाही आणू द्या
5 वर्षापासून सगळे फ्रेंडशिप आहे मी असे सेव्ह करून ठेवले. समजलं तिला? तिला समजून गेलं ते. तर फ्रेंडशिप डे निमित्त मी तुम्हाला सांगते, खरंच ही माझ्या आयुष्यात आली नाही, खूप लकी मी. हिने माझ्यासाठी ना इतकं काही केलेलं आहे. जिथे मला कोणी साथ दिली नाही ना तिथे मला तिने साथ दिलेली. आणि मी तिला बाई, मी तुला रडायचं नाही सांगितलं. तुला रडायचं नाही सांगितलंय मी. शांत बस, नाही तर मी बंद करून टाकन. बंद करून टाकन. नाही शांत बस. रडायचं नाही सांगितलंय मी तुला. रडायचं नाही. आजच्या दिवस रडत नसता. थांब थांब. म्हणजे मी तिला इतका जरी खूप जास्त त्रास दिलेला मी तिला. बस 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 बस. हा ब्लॉकच पूर्ण होऊ देणार नाही मी तुझा. रडणं बंद केलं तरी बोलतील नाही त्याने. थांब. हा थांब. आता एक जरी असं रडली ना मग जाऊ दे, तुम्ही माझे इमोशन्स समजून घ्या. पोहोचले बाबा. गेल्या 1 वर्षात मी तिला खूप जास्त त्रास दिलेला आहे. गेल्या 1 वर्षामध्ये जास्त दिलेला. त्याच्या आधी एवढं नव्हतं दिलेलं. त्याच्यामध्ये पण तिने मला समजून घेतलं. प्रत्येक वेळेस मी चिडचिड करायची पण ती मला समजून घ्यायची. तिला मी नाही कधी समजून घेतलेलं, कारण मी जे आहे ते रिअल सांगते. मी नाही कधी समजून घेतलेलं तिला आतापर्यंत. आणि ती माझ्यासोबत असते ना, तर ती 3 कॅरेक्टर माझ्यासोबत रोल प्ले करते. माझ्या मोठ्या बहिणीसाठी, माझी खास मैत्रिणी, माझ्या मम्मी नंतर काळजी घेणारी तीच आहे माझ्यासाठी. माझ्या आयुष्यात तिला ऑन स्क्रीन सांगते, ऑन स्क्रीन पण तूच पुरे केले मी पण रडले. माझ्यावरचा वार दोस्ता झेललास रे. त्या माझ्या भावना माझं मेकअप खराब सुटेल का रे मेकअप खराब होईल. हात दोस्तीचा काय नाही समजून नाही 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 काय समजून नाही एखाद्या वेळेस तुला असं नाही वाटत Next का? मध्ये समजून. नाही, असं नसतं. तुटेल का रे प्रत्येक जण तो प्रश्न आहे टिकलं सगळं, पण मग असं का वाटतं तुला की टिकलंच पाहिजे? टिकलंच पाहिजे ना. कोणतं पण नातं सोडलं ते टिकावंच लागतं. तू असं पण म्हणू शकते काही ना. काही गोष्टी ही दोस्ती तुटायची प्रयत्न तर असा राहील माझा. म्हणजे 2 वर्ष सांभाळून घे म्हणे मला फक्त. हा म्हणजे मी जरा खूप जास्त दादागिरी करते, म्हणजे असंच करते तसंच करते. अरे लहान आहे. करणारच नाही. म्हणून म्हटलं तिला की 2 वर्ष सांभाळून घे. 2 वर्षानंतर कुठे जाणार आहे का? एखाद्या वेळेस मी जॉबला लागली म्हणा, का किंवा होतं? माझं मग सावधान आपण एक दिवस असं किंवा बोलू माझं शकत? सावधान नाही आता कसं अंडर ऑब्झर्वेशन. सावधान जरी झाली तरी पण मी बोलणार नाही का? तसं नाही, वाटतं का तुला? तसं नाही. तू माझ्याशी बोलते मला माहिती आहे, हं. पण आता कसं अंडर ऑब्झर्वेशन आहे. मीच म्हणते की ही गोष्ट करू नको, ती गोष्ट करू नको. तेव्हा मी अशी नसेल ना तुझ्या जवळ की यार तू इकडं का गेली, तू ही गोष्ट का केली. असं काय एवढी ऑनलाईनच भांडल्या, कधी फेस टू फेस कधीच तिला भांडलेली नाही मी. म्हणजे जे माझा जो राग आहे ना तो मी डायरेक्ट ऑनलाईन काढत असते. आणि ते पण ती पण माहितीये का, मेसेज बघते असे आता 10-15 प्लस मेसेज आलेले, ती ओपन पण करते मेसेज बसून. काय म्हणते, डिलीट नको करू थांब मी नंतर वाचते. त्याच्यामध्ये मग काय म्हणते ती, डिलीट नको करू मी नंतर वाचते काय मेसेज म्हणून, त्याच्यावर रिप्लाय देण्यासाठी. रिप्लाय काय असतं, ओके हा ठीक आहे. मी म्हणत असते अरे म्हणजे तू कुठं समोरून काहीतरी रिॲक्ट होशील तर मला परत रिॲक्ट होता येईल ना. तू नाही, काहीच नाही. एकाने भांडलं ते एकाला शांत बसतं. असं असतं ते. तेव्हा नातं टिकत असतं, नाही तर नसतं टिकत. प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेसच मग मी तुला ऑफलाईन येऊन भेटत असते ना, सांगत असते ना समजून जरा काय आहे काय नाही. किती वेळ तिला सांगते, कळतच नाही. किती वेळ सांगते समजून. ही आधी समजून घेत नाही माणसाचं, ते डायरेक्ट पट्टा सुटला. माझ्या मनात जो राग असतो ना तो मी असा काढून घेते. डायरेक्ट मनात नाही शेवटच्या ठेवत. स्टेशन लोक थांबतो तो सीएसटी पर्यंत जाऊन. मग तो आणावं लागतो बाया, वापस आणावं लागतं मला तिथून. आणि तिथे अशी थोडं आणि ते एक स्टेशन लवकर येत नाही वापस. हेच तर म्हणते का समजून घेते, हेच तर आता प्रश्न करते फ्रेंडशिप मी. टिकवायची तर समजून घ्यावं लागेल ना. मग फ्रेंडशिप कशाला केली? कोणी केली? मीच केली. पहिले खूप मजा यायची.
नवीन ही माझ्याशी बोलायचीच नाही, इग्नोर करायची डायरेक्ट. इग्नोर नाही, ignore नव्हतं करत. मम्मीकडे फोन द्यायची डायरेक्ट. इग्नोर नव्हते तिला ना. कारण सांगायचं जीवर यायचं, ही नव्हती सांगत, मम्मीकडे फोन द्यायची. एवढं ओळख नाहीतर नव्हती. फोन उचलत नाही. हा बरोबर आहे ना, ऑब्विसली बरोबरच आहे. ओळख नव्हती काही नव्हतं, बोलणारच नाही. तरी पण ती बोलली. बळजबरीचंच. तरी पण बळजबरीची बोलली. सोबत फिरलो आणि मग नंतर असंच बॉन्डिंग वाढत गेलं आमचं. कम्प्लीट आता मला असं वाटतं झाले असेल 4-5 वर्ष झाले असतील. 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले आमच्या फ्रेंडशिपला. अजून 2 वर्ष आहे सोबत. अजून 2 वर्ष म्हणजे असं सोबत फिरता येतं, कुठं पण जाता येतं. अरे बाहेर तसं पण enjoy करता फिरणार आहे, येतं. आता जाऊनच येत नाही. रोकटोक कमी होईल फक्त 2 वर्षानंतर. तिला जे रोकटोक करते ती कमी होऊन जाईल. और क्या? और बहुत सारा आहे, पण वो बोल नाही पाहिजे. त्यावर पडल्यावर काय बोलणार? अरे यार ते येतात माझ्या डोळ्यात पाणी. तशाचे अश्रू येते, आनंद अश्रू येतात. नाही मग तू माझ्यासाठी जे जे केलंय ना ते असं उफळून येते. एकाच सेकंदात असं सगळं पूर्ण क्लिप माझ्या डोळ्यासमोर मला- रडू. पण ती माझ्या समोर कधीच रडते. ती एकट्यात रडते, दाखवत नाही कधीच. आय एम स्ट्रॉंग. ते मरतो कधी दरणी होतं, नंतर जाऊन तो ओरडतो, तसं गंमत आहे ती. ती समोर कधीच काही बोलणार नाही. पण मला एक व्यक्ती आहे, ती मला अर्ध्या रात्री जरी फोन केला 24/7 हवं, ती माझ्यासाठी अवेलेबल असते आणि माझ्यासाठी अवेलेबल असते म्हणून. काय लगी त्याच्यामध्ये? जेव्हा मला गरज होती तू होती ना माझ्यासोबत. नाही होती. तुझ्यासाठी ती इतकुशी गोष्ट बाबा असते. होती. तुझ्यासाठी तू इतकुशी गोष्ट असते, पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असते तेव्हा तेव्हा तू पण असते, समजलं का? माझंच कौतुकाची फुलं नको बांधू. कौतुक केलेलंच आहे तेवढं तू माझ्यासाठी. मी तर अजून मी सगळं तर काहीच केलेलं सांगितलं आहे नाही. बाबा. सगळं तर काहीच नाही सांगितलं, मी फक्त थोडं सांगितलं. हा, नाही बांधणार तर तेच तर म्हणलं, मी भांडत असते कायम. बळजबरीचं क्रॉस चेक करणं जातं आणि भांडणं करणं जातं, त्याच्यात काही निघत नाही. किती घंटे भांडते. एक वेळेस मला वाटतं रात्री 2, 2:30, 3 वाजेपर्यंत भांडलेली होती ऑनलाईन. आठवतात ना? 2:30-3 वाजेपर्यंत ऑनलाईन भांडलेली होती. आणि 2:30-3 वाजेपर्यंत ती पण रिप्लाय देत होती तिकडून. अगं असं नाही तसं नाही, फक्त समजून सांगत होती ती, बाकी काहीच नाही. यार, रडू नका बरं तू. प्यारा तू पण रडती, मम्मी पण रडती. शांत बस. रे तूच मला यारा, जग सारे सुने तुझ्या विन रे, वचन दिलेले मी नंतर माझी दुसरी काळजी करते. पुरे केले, लागले, शांत बस. पागल. माझ्यावरचा वार दोस्ता झेललास रे, फ्रेंडशिप डे बद्दल मी बोलून झालं. सांगायचं खूप काही होतं. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 मला आमच्या नाही हॅपी फ्रेंडशिप डे. आणि आता रिसेंटली आम्ही एक इंस्टाग्राम जवळपास आता 1K शेअर होत आले. आमच्यासारख्या छोट्या क्रिएटर्ससाठी खूप मोठी गोष्ट आहे. 1K शेअर करणं. तर छान वाटते की अजून पण काही जणांची मैत्री आहे तशी टिकून अशीच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.